आजचा आपला मुक्काम थेट बेलसरला होता, त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठलो. मग गरम पाण्याने मस्तपैकी आंघोळ केली, एकदम टॉपचा विषय. मग चहा वगैरे मारत मग मस्तपैकी सनराईज बघत बसलो. थोड्या वेळाने कावड गाडीमध्ये टाकली. आजचे मानकरी होते अजय शेट रणदिवे. मग कोळीविरात आलं. पोहोचल्याच्यानंतर कावड खाली घेतली, शीट जोडलं रामप्रदक्षिणेसाठी. पुढे गेल्याच्यानंतर मग विसाव्याच्या ठिकाणी बसलो. आता मला जेवण करण्यासाठी टाईम होता. मग आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी चटई टाकून झोपलो होतो. आपल्यासोबत सगळे ज्येष्ठ मंडळी असतात तो अनुभवासाठी. मग थोड्या वेळाने जेवण सुरू झालं. फुल मठ्ठा वगैरे, सार भात, एकदम टॉपचा विषय होता. मग जेवण केल्याच्यानंतर थोडीशी झोप आली. इथे येऊन बघतो तर हे आपल्याला नारळ वगैरे बांधत होते. त्यांना जरा विचारलं की नारळाचा काय विषय आहे. कशाला पण कावड्यांना प्रत्येक नारळ असतो प्रत्येकाला. म्हणजे कावडीला 9 दिवस जो येतो त्या प्रत्येकाला जिथं आता आहेत त्याची सगळ्यांना बैलगाडीत बसून झोपून येणार त्यांना सगळ्यांना नारळ नाही ह्याच्यासाठी व्हिडिओसाठी सांगा. मग तेच नव्हते वडगावात एवढं नारळ जमा होते का, तेवढं नारळ इथं आणून सगळ्यांना गाडीगाणी द्यायची. काय वाटेल तेवढं, जेवढं वाटेल तेवढं प्रत्येकाला द्यायचं. म्हणजे द्यायची काय, हा, एक येऊ 2 येऊ, म्हणजे प्रथाची प्रथा आहे पहिले. थोडक्यात त्यांनी वारी केली म्हणून त्याला काय कोळवीराचा विसावा उरकल्याच्यानंतर मग आपण पोचलो जेजुरीमध्ये. आता इथून पुढे बेलसरपर्यंत आपण नव्हतो, डोक्यावरतीच कावडून घेऊन जाणार होतो. मग जेजुरीत पोचल्याच्यानंतर बघा आपण शीड वगैरे जोडलं जेजुरीतल्या नगर प्रदक्षिणेसाठी. मग थोडं दमणे माळायचं, थोडं पुढे आल्याच्यानंतर हळूहळू पोरं यायला लागली होती गावातली. फुल नवीन पोरं शिकत होते कावडीला डोकं कसं द्यायचं काय, फुल गर्दी झाली होती. मग आपण शिववरती पोचलो. शिववरती पोचल्यानंतर विषय असा असतो की सगळे गाडी वगैरे सगळे यात्रेकरून जे काय आलेले असतात त्यांना सगळ्यांना शिवाच्या आत घ्यायला लागतं. मग सगळ्या शेवटी मग कावडीची नजर काढली जाते लिंबूने, कारण की आपल्याला पण नजर लागत असते. कारण कावड आपली म्हणजे एकदम टॉपची विषय, तुम्हाला तर माहितीच आहे की सगळ्यात मोठी कावड आहे शिंगणापूरची. मग हळूहळू गावकरी जमले, गर्दी झाली. मग हळूहळू एक शाही आगमनाचं माहोल होत होतं. बारकी पोरंही जमायला लागली होती. एकदम आनंदी वातावरण हो. असं शिंगणापूरचे 10-15 दिवस हे असे असतात ना, गावातला प्रत्येकजण खुश असतो. प्रत्येकजण म्हणजे पोरापासून ते म्हातारे माणसांपर्यंत सगळे खुश, सगळेच आनंदी. बघू शकता सगळे आपलं कामधंदा सगळं विसरून इथं फक्त देवाच्या आगमनासाठी आलेले असते. मग काय आज गावाने आपल्या महाकाल आघोरी शोचं नियोजन केलं होतं. एकदम टॉपचा शो होता. असं वाटत होतं ना की साक्षात महादेव आणि आघोरी तिथं अवतरलेले आहेत का काय. एकदम भारी टॉपचा शो होता. विषय हार्डमध्ये असं वाटत होतं ना की ह्यांच्यासोबतच आपण झालेलो काय. एक मोमेंटला तर असं वाटलं हे नाचत आहे तर ह्यांच्यासोबत मी पण नाचतोय की काय. पण नंतर कळत होतं की अरे नाही, हे एकटेच नाचत आहे, तर गावाले कोण नाचत नाही. एकदम भारी शो होता. एकदम असं रिअलिस्टिक वाटत होतं ना फुल. मग त्यांचे जरा व्हिडिओ शूट वगैरे केलं. मग थोड्या वेळाने आपल्यालाही जोश आला. हळूहळू कार्यकर्ते कावड नाचवले होते. मग आपल्यालाही कावड नाचवायची इच्छा झाली. आपण कावड नाचवायला घेतली. असं करत 3-4 तासामध्ये मग 10-10:30पर्यंत कावड आपली स्थळावरती विसावली. 2-3 दिवसांनी आता आपली यात्रा होती.